आता माझ्याकडे ते फेसबुकवर फोन नंबर दिलेला आहे ना माझ्या मुलांनी. ते फोन करून माझ्याकडे 50 वर्षाचा बाळाला आल्यानंतर माझ्या मुलींनी 16व्या वर्षात संभोग केलेला आहे. मी एवढंच बोललो, "तुझ्या घरात देवाचे फोटो आहेत ना?" विचारलं. "हां, आहे" म्हटला. तर मी म्हटलो, "मला विचारून तू मुलीला संभोग करायला लावला का?" विचारलं. "नाही" म्हटलं. "कोणी शिकवलं?" विचारलं. 16 वर्षाच्या मुलीला संभोग करायला शिकवलं कोणी? विचारलं त्याला. मी रागवतो, ओरडतो, संस्कार सांगतो, रडतो पण कधी-कधी माझ्या मुलांसाठी. कोणासाठी? जो माझा फार प्रिय आहे, भक्त प्रल्हादसारखा, अर्जुनसारखा, मीरासारखा त्यांच्यासाठी रडतो. सगळ्यांसाठी रडत बसत नाही मी. सगळ्यांसाठी हसतो पण, रडतो पण, बोलतो पण, कधी-कधी तर ओरडतो सुद्धा. पण त्याच्यानंतर मी बोललो, "मला विचारून तू बोलला का? विचारून केला का? मला बोलतोयस ना आज येऊन तू? माझ्या मुलीने संभोग केलेला आहे. हे कोणी दिलेले संस्कार आहेत बेटा?" विचारलं. तो काही बोलत नाही. शांत माझ्यासमोर बसलाय. मी पण शांत आहे. मी काही बोलत नाहीये. का बोलत नाहीये? कारण तो किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय हे मला माहिती आहे. पण मी शांत ऐकत आहे. आणि 16 वर्षाच्या मुलीनी हे दुष्कर्म केलं, त्यावेळेला संभोग करणारा 40 वर्षाचा मनुष्य. 16 वर्षाची मुलगी, 40 वर्षाचा मनुष्य. मी बोललो, "हे बघ, बोट दिला, हात धरलं गेलेलं आहे. चुकी दोन्हीकडनं झालेलं आहे. एका हाताने टाळी वाजत नाही" म्हटलो मी. त्याच्यानंतर मला बोलला, "बाजूला एक आंटी राहते. त्या आंटीच्या घरी माझी मुलगी जाते. तिथे त्या आंटीचा भाऊ आहे." "हो का?" म्हटलं. मुलगी रात्रंरात्र बॅग-बिग तयार करून 16 वर्षाची मुलगी घर सोडून त्याच्याबरोबर निघायला तयार. हे येऊन मला सांगतोय तो. मी बोललो, "एवढं तिला धैर्य आलं, एवढं तिला साहस आलं कोणापासून?" विचारलं. "तुझ्यापासून." तो काय बोलला, "माझी काही चूक नाहीये." म्हणजे चूक त्या 40 वर्षाच्या माणसाची, म्हणजे 16 वर्षाच्या मुलीची काही चूक नाहीये का? त्याच्यानंतर मी एकच बोललो, "तुला माझ्यावर विश्वास आहे का? ये. विश्वास आहे ना? तू ये" म्हटलो. आला 1.5 महिने, 2 महिने माझ्याकडे आला. मला मल्लिगे घेऊन आला, दक्षिणा घातला, सगळं केलं. नाही बोललं नाही. सगळं केला. पाय पडायचं सगळं केला. 2 महिन्यात ज्यांच्यापासून त्रास होतो, 35 वर्षाची ती बाई, 40 वर्षाच्या ज्या माणसाने तिच्या मुलीबरोबर जे दुष्कर्म केलं होतं काय-काय, तर ती बाई मेली. अकाल मृत्यू मेली. मग त्यावेळेला तो माझ्याकडे विश्वासाने यायला लागला. असा झाला विश्वास यायला लागला. त्याच्यानंतर मी काय केलं, तो येऊन इथे माझ्याकडे रडायला लागला ढासा-ढासा. साक्षात परमेश्वर बोलायला. मी बोलले, "अरे तुम्ही परमेश्वराला फोटो माध्यमातून किंवा मूर्ती माध्यमातून किती शिव्या देता, किती काय बोलता. तुमचा नमस्कारही नकोय, तुमची वाहवाही नकोय, तुमचं कौतुकही नकोय मला. तुम्ही मनुष्य गिरगीट आहात. रंग बदलत असता. मला तुझी कौतुकही नकोय" म्हटलं. "आज तू वा करतोय, उद्या तूच नावं ठेवणार आहेस रे, मला माहिती आहे" म्हटलो. त्याच्यानंतर एक दिवस त्याच्या मुलीला घरी पाठवून दे म्हटलो मी. का पाठवून दे? कारण मला जे बोलायचं होतं त्या मुलीला बोलायचं होतं. आई-वडिलांना बोलून काय उपयोग नव्हता. मुलगी ज्या वेळेला माझी सेवा करायला माझ्याकडे आठवडाभर थांबली. गुरुकुलमध्ये कसं तसं थांबली. त्याच्यानंतर मी तिला बोललो, "तू हे सगळं केले चुकीचं आहे की नाही बाळ?" म्हटलं. त्यावेळेला सत्य काय, असत्य काय हे मला माहीत होतं. कारण आई-वडिलांनी ज्या वेळेला संभोग केले त्यावेळेला त्या बाळाने बघितलेलं आहे. मी बोललो, "हे सगळं तू बघितलीस का नाही?" "हां, बघितलेलं आहे."
मी म्हटलं, तू गर्भपात केलंय का नाही 2दा? हा, केलेलं आहे. सगळं कबूल केली. हां, सगळं कबूल झालं. 16 वर्षाच्या मुलगीने संभोग पण केलं, गर्भपात पण केलं. त्याच्यानंतर या दुष्कर्माला सगळे आई-बाप पण साक्षी आहेत, सगळे साक्षी आहेत. म्हणजे देवाला काही कळत नाही, असा तुमचा विचार. शांत बसून मी सगळं बघत होतो. त्याच्यानंतर मुलगी सगळं घरी गेली, बोलली. महाराजांना आईला सगळं माहीत आहे. कारण काय काय घडलं होतं सगळं मला सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे. मी त्या मुलीच्या आईचं चरित्र सुद्धा सांगितलं. मग त्याच्यानंतर आई वडील माझ्याकडे आले. मी एवढंच बोललो, कर्म करणारे तुम्ही, हां, दुष्कर्म करणारे तुम्ही, पाप कर्म करणारे तुम्ही, आणि तुम्ही सगळं दोष देवाला कसं देता विचारलो. कारण तुझ्या मुलींनी 2 गर्भपात केलं हे मला माहीत नाही का? तुझ्या बायकोला माहीत नाही का? बोलला, माझ्या बायकोला माहीत नाही. मी बोलले, चक्क माझ्या क्षेत्रात येऊन खोटं बोलता ना तुम्ही, ह्याचं पापाचं दंड तुम्हालाच भोगायचं आहे, मला नाही म्हटलो. त्याच्यानंतर त्याच्या बायकोनी कबूल केलं, हो 2 गर्भपात केलेलं आहे मी. एकदा गोळी दिलेलं आहे, एकदा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं आहे. मग मी बोललो, अरे तुम्ही फोटोसमोर खोटं बोलता ते गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्षात माझ्याकडे येऊन खोटं बोलताना त्याचं दंड काय आहे तुम्हाला माहीत आहे का? हां, तुम्ही सुटलाय का त्या दंडापासून म्हटलो. मग त्याच्यानंतर शरणागती झाले, क्षमा मागितले. मी म्हटलो, क्षमा माझ्याकडे मागू नका तुम्ही, तुमच्या दुष्कर्मापासून क्षमा मागा. कारण तुम्ही केलेलं कृत्य तुमच्या मुलींनी केलेलं आहे. म्हणजे आई वडील काय देत आहेत आपल्या मुलांना हे विचार नक्की करा. संस्कार घरापासून होतोय. समाज देऊ शकत नाही संस्कार मुलांना. कारण संस्कार तुम्ही घरात देता ना, ते मुलं बाहेर जातात ना, तिथूनच समाज होतोय. समाजात तुम्ही काय देता, समाजातून तुम्ही काय घेता, हे तुमच्यावर निर्धारित आहे. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. ज्या वेळेला तुम्हाला 50 वय झालं, त्यावेळेला पण तुम्ही संभोगात लुप्त आहात त्या मुलीसमोर. अरे मग तुम्ही काय देणार मुलांना? काय देऊ शकाल तुम्ही? अरे 40शी नंतर ग्रस्त आश्रम त्यागावा म्हणजे काय? संसारातच राहावा, पण संभोग 40शी नंतर त्यागावा लागतो. पहिले कुटुंब कसे होते माहिती आहे तुम्हाला? सासू, सून, मुली, नातवं एकत्र झोपायचे. बेडरूममध्ये जाऊन झोपत नव्हते. नवराची बेडरूम, सासूची बेडरूम, आता सगळे तसे झालेले आहेत. मग संस्कार कुठे राहणार आहे? आणि बेडरूममध्ये गेलं तर दारं बंद करता तुम्ही. मग ते मुलं कशी घडणार आहेत? आणि काय तुम्ही त्यांच्यावर संस्कार देणार आहात? 40शी नंतर मुळात संभोग करू नये नवरा बायकोनी. मुलांसमोर कसं वावरावं, कसं राहावं, हे तुम्ही शिकवायला पाहिजे. देव येऊन शिकवणार आहे का तुम्हाला? देवासमोर नुसतं अगरबत्ती लावलं, धूप केलं, उपास-तपास केलं म्हणजे झालं का? त्यांना संस्कार कोण शिकवणार? आई-बापांनी शिकवला पाहिजे. पण असह्य वाटतंय बोलताना, पण बोलावं लागतंय. कारण मनुष्य ह्याच्या पलीकडे गेलेला आहे. खालच्या थळाला पडलेला आहे तो. मनुष्याला ना कर्माची तर भीतीच नाहीये, देवाची पण नाहीये. पण त्याला माहीत नाहीये, शरीर रूपाने जेवढं तो कर्म करत आहे ना, आत्मरूपीने पण तेवढं त्याला भोग भोगायचे आहेत. नरक यातना आहे. 84 करोड योनी आहे, 84 लाख योनी नाहीये. प्रारब्ध सगळं भोग आहे ना, ते आत्म्याला भोगावं लागतं. म्हणून अकाल मृत्यू, मर्डर का व्हायला लागलाय? कारण मनुष्याच्या दुष्कर्मामुळेच व्हायला लागलंय. आणि आई-वडील फार विचार करण्याची गरज आहे. मुलांना काय देता येईल, काय नाही देता येईल. दोघांनी बसावं आई-वडिलांनी आणि विचार करावं, मुलांना काय द्यावं, काय नाही द्यावं. आणि 40 झाल्यानंतर कसला रे संभोग तुम्हाला? हां?
ज्या योनीतून लघुशंका करता, ज्याच्यातून मल टाकता, त्या योनीतच तुम्ही गाजाबाजा करायला लागलाय. जे नश्वर होणार आहे, जे अग्नीत जाऊन भस्म होऊन राख होणार आहे, त्याचं कोणता दिखावा आणि त्याचं कोणतं रूप रंग आहे रे? मनाशी प्रेम करा, अंतरात्म्याशी प्रेम करा. दिखाव्यावर प्रेम करू नका, रूप रंगावर प्रेम करू नका. आकर्षण फक्त क्षणाचं आहे, क्षणाचं. तिथे गेला, ऍक्सिडेंट झाला, कुरूप झाला, नंतर प्रेम करतोय का मनुष्य? करत नाही. कारण त्याचं प्रेम त्याच्या शरीरावर होतं. शरीराचं प्रेम मुख्य नाहीये, आत्म्याचं प्रेम पाहिजे. तो चिरंत काळ, आज जन्म, मेल्यावर सुद्धा ते सुटत नाही, असं प्रेम करा. त्याला प्रेम बोललं जातं. शरीर आकर्षणाचं प्रेम प्रेम नाही, ते फक्त काय आहे माहितीये का? संभोग, दिखावा, त्याचा अंत आहे. आणि एवढं तुम्हाला लुप्त व्हायचं असेल ना, तर भजनमध्ये व्हा, नामस्मरणात व्हा, देवात तल्लीन व्हा. संध्याकाळ झालं तर काय करा, एक 6 ते 7 वाजेपर्यंत टाळ घ्या. मुलांना भजन कीर्तन शिकवा, रामरक्षा वाचवा. तुम्ही द्या त्यांना संस्कार. शाळेतले गुरु येऊन देणार नाहीयेत, आणि जे ब्रह्मज्ञान देत सुटले ते देणार नाहीयेत. ते तुम्हालाच द्यायचं आहे, तरच मुलं घडू शकतात. तोपर्यंत घडू शकत नाही. मुलं काय करतात मोबाईलवर, काय नाही करता, हे प्रत्येक आईवडिलांनी जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. मोबाईल दिलाय, काहीतरी करतात, करू दे, असं नसतंय ते. कारण तुमची जिम्मेदारी आहे. जोपर्यंत त्यांना एक चांगलं संस्कार देऊन, त्यांना वाढवून, त्यांना एक चांगल्या घरात तुम्ही पाठवत नाही, त्यांचं चांगलं त्यांना घडवत नाही, तोपर्यंत तुमची जिम्मेदारी आहे ते. आपली जिम्मेदारीतून मुक्त होऊ नका. स्वतःच्या भवसागरात असे लुप्त होऊ नका की मुलांकडे पण माणसांचं लक्ष नाहीये. पहिलं मुलांकडे लक्ष द्या. तुमचं झालं गेलं, मुलांना घडवा चांगल्या रीतीने. त्यांना चांगले आचार, विचार, धर्म, संस्कार शिकवा. भगवद्गीताचं ज्ञान द्या. गर्भसंस्कार ज्या वेळेला गर्भधारण होतं आईचं, त्यावेळेलाही द्या. आता कोणाला आजी नको, आजोबा नको, कोणालाही मोठे थोर घरात नको, त्यांना वृद्धाश्रमात घातलं जातं. का? तर त्यांची अडचण होती. का? ते आजी आजोबा होते ना, त्यावेळेला काहीतरी कथा सांगायचे, त्यावेळेला मुलांवर संस्कार घडायचे, रामरक्षा सांगायचे, संध्याकाळी संध्यावंदना करायचे. हे सगळं कोण करत होतं? आजी आजोबा शिकवायचे. पहिले थोर मोठे शिकवायचे. आता कोणाला थोर मोठं नको, हाफ चड्डी घालून फिरायचे, हे शिवलेस घालून फिरायचंय, छातीवर दुपट्टा घ्यायचा नाहीये, मोकाट सुटायचं सगळीकडे. अरे पहिली बाई कशी होती? साडी, डोक्यावर पदर होता, संस्कार होता. आता कुठे आहे? आम्ही एवढे कपडे घातले तर काय झालं, तेवढे कपडे. अरे त्यापेक्षा नागडे फिरा ना. एवढे कपडे तेवढ्या कपड्यापेक्षा नागडे फिरा. आता ना पुरुषामध्ये अंतर आहे, ना बाईमध्ये अंतर आहे. काय करायचंय? 4 भिंतीच्या आत करा. कोण बघायचंय ना तुम्हाला? आता तुमचा नवरा जरी तुम्हाला बघायचा आहे ना, तुम्हाला एक रूम असतंय ना, त्याच्यात राहावा, त्याच्यात बघू दे. तुम्ही काय करायला लागलाय? प्रदक्षिण मांडायला लागलाय, आणि म्हणे काय बलात्कार व्हायला लागलाय. टाळी एक हाताने वाजत नाही, 2 हाताने टाळी वाजते, लक्षात घ्या. जेवढी ह्याच्यात बाई चुकीचे आहेत, तेवढे पुरुष पण चुकीचे आहेत. दोन्ही चुकीचे आहेत. पुरुषांना पण बोललं पाहिजे, असे कपडे घालू नको. बाप असू दे, तो नवरा असू दे, नाहीतर भाऊ असू दे, बोललं पाहिजे, समजवायला पाहिजे. ती घालते ना, घालू दे, काय झालं, फॅशन आहे ना. अरे फॅशन कुठे? नट करतात, जे तुमचे पिक्चर चाललेले आहेत, नटनटी करायला लागलेत. तुम्ही नटनटी आहात का? पहिलं ते बघा. तुम्ही चांगल्या घरातून आहात, चांगल्या संस्कारातून आहात. पूर्ण कपडे घाला. पॅन्ट घालत असेल तर पूर्ण पॅन्ट घाला, पूर्ण वरची शर्ट घाला, पूर्ण घाला. अंग प्रदर्शन करू नका. अंग प्रदर्शन करायची काही गरज नाहीये.
अरे अंग कशासाठी आहे माहिती आहे? झाकायसाठी आहे, उघडं करून दाखवायसाठी नाही आहे. प्रदर्शनाची गोष्ट नाही आहे. आता बाजारात सामान विकलं जातं, ते बघितल्यावर मनुष्य घेतोय. मग अंग काय प्रदर्शन आहे का? म्हणून आकर्षण होतोय पुरुष, दृष्टी लागते त्याच्यावर, त्याच्यावर रोगराई चालू होते शरीरावर. हे माहिती आहे का तुम्हाला? एक माझ्याकडे मुलगी होती, माझ्या समोरच उडपीमध्ये बोलतोय मी. त्या मुलीचं वय किती होतं माहिती आहे? 40 होतं. तिचा नवरा बँकेत कामाला होता. तिला छोटे-छोटे मुली होते. एक 10 वर्षाची होती, एक 3 वर्षाची होती. ती माझ्यासमोर ना एवढी चड्डी घालायची. किती? मांडीवर चड्डी आणि वरती टॉप घालायची. माझा पोशाख असा पुरुषांसारखा, लुंगी आणि धोतर आणि वरती झब्बा. मग त्याची आई यायला लागली माझ्याकडे. आई म्हणून मला नमस्कार करायला लागली, स्वामी म्हणून नमस्कार करायला लागले. त्यांची कामं होत गेली आणि त्यांना त्रास जे होत होता ते कमी झालं. मी त्यांना अनुष्ठान सांगितलं. 51 दिवस मांस-मच्छी सोडा. मांस-मच्छी खात होते. मी काही तुमचा शत्रू नाही आहे आणि मला ना शत्रू आहे ना मित्र आहे. सगळी माझी मुलं आहेत. त्याच्यानंतर ती अंगण झाडायला लागली. मग मी एवढंच बोललो, "तुझी मुलगी एवढं अंगप्रदर्शन करते ना बाळ," म्हटलं मी. "कोणासाठी करते विचारा? नवरा कुठे आहे माहिती आहे का? नवरा ह्या गावी नाही आहे, उडपीत नाही आहे तो. बँकेत कामाला. 3-3 वर्षाला बदली होती त्याची. नवरा कधीतरी यायचा आठवड्यातून. मग मी म्हटलं, "हे कोणासाठी ती दाखवायसाठी करते? शोभतोय का तिला? 2 मुली आहेत, हे शोभतोय का?" विचारलं. "नाही ती दाखवू दे. लोकं माझ्याशी भाळावावं म्हणून ती घालते." "काय गरज आहे?" म्हटलं मी. उद्या त्याच अंगाला रोग लागला, कीड लागलं, सडलं, गळलं, पडलं, कोणाला दाखवणार आहे म्हटलं. मग त्यानंतर ती घालायचं कपडे बंद केली. त्यानंतर ती पूर्ण चुडीदार घालायला लागली. हे सत्य सांगतोय, सत्य घटना आहे. मी त्यावेळेला विश्वनाथ क्षेत्र उडपी कटपाडीमध्ये राहत होतो. त्यानंतर तिला जे तिची आई तिला दुरुस्त करू शकली नाही ना, फक्त माझ्या बोलण्यावरनं त्या बाईनी 40 वर्षाच्या सगळं अंगप्रदर्शनाचे कपडे बंद केली. त्यानंतर पूर्ण कपडे घालायला लागली. माझ्याकडे येऊन सुधारली. त्याच्यानंतर तिचं सगळं चांगलं सुरळीत चालू झालं. आणि त्याच्यानंतर मांस-मच्छी पण सोडले त्यांनी. मांस-मच्छी पण खात नाही आणि त्याच्यानंतर संभोग पण ते नाच्या बरोबरच करत होते. मी बोलले, "मुली मोठे व्हायला लागले. तू संस्कार दिली तरच त्या मुली होणार." त्याच्यानंतर तिने ते पण बंद करत आली. माझ्याकडे येतात म्हणजे काही नुसतं येत नाहीत. त्यांच्यात सुधारणा होतो. ते त्या भक्ती मार्गावर चालायला लागतात. त्यांचा उद्धार करून ते घेतात. ह्या लोकी पण तुमचा उद्धार होणार, परलोकी पण तुमचा उद्धार होणार. मी काय इथे बाबा बुवा होऊन बसलेलो नाहीये. आत्मचैतन्य स्वरूपात, अंश रूपात मी इथे विराजमान आहे. तुम्हाला मार्गदर्शन द्यायला चालवलं आहे. आता हे कलिकाल म्हणजे सगळं जाण्याचंच आहे. काही राहणार नाही आता. अधर्म पण जाणार, सत्य पण जाणार. कारण धर्मस्थापनाच्या वेळेला चांगलेही जाणार, वाईटही जाणार. त्यावेळेला धर्मस्थापना होते, तोपर्यंत होत नाही.